नमस्कार. माणसामध्ये देवत्व आणि पशुत्व या दोन्ही गोष्टी आहेत आणि मला वाटते की सगळ्यांना याची चांगली कल्पना आहे. जीवन जगत असताना आपल्या वैयक्तिक जीवनामधलेच वेगवेगळे त्या ठिकाणी प्रसंग जर आपण आठवले आणि त्यावेळेस आपली जी वागण्याची पद्धत आहे, रीत आहे, ती जर आपण पाहिली तर आपल्या सहज असं लक्षात येऊ शकतं की या ठिकाणी मी जरा मानवतेला सोडून वागलेलो आहे. या ठिकाणी मी एकदम देवत्वाला शोभेल अशा प्रकारचं वागलेलो आहे. तर हे पशुत्व आणि देवत्व दोन्ही माणसामध्ये आहे आणि माणसाचा या दोन्हीशी क्षणाक्षणाला त्या ठिकाणी संघर्ष चालू आहे. पशुत्व म्हणजे निव्वळ स्वार्थ, अविवेक आणि प्रकृतीच्या गुणानुसार वाहत जाण्याची प्रक्रिया आहे आणि देवत्व म्हणजे विवेक आहे. एक आत्मपौम्य भूमिका घेऊन सर्वांच्या ठिकाणी मीच आहे अशा पद्धतीने जगाकडे पाहून सर्वांविषयी एक आत्मीय भाव घेऊन जगण्याची पद्धत म्हणजे देवत्व आहे. माणूस ज्या देह घेऊन जन्माला आला, देहरूपी ही प्रकृती त्याच्याबरोबर जन्माला आली आणि ह्या देहरूपी प्रकृतीमध्ये त्या प्रकृतीची ओळख घेऊन तो या ठिकाणी जगामध्ये जगत असतो. तेव्हा साहजिकच जगामध्ये काही संघर्षाचे प्रसंग उभे राहतात, काही त्याला लोभिवणारे प्रसंग उभे राहतात, काही त्याच्यात वासना निर्माण करणारे प्रसंग राहतात, काही त्याला आनंद देणारे प्रसंग असतात. तर ह्या प्रकृतीमध्ये जोपर्यंत आपण आहेत तोपर्यंत अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रसंगामध्ये गेल्यानंतर वेगवेगळी प्रतिक्रिया आपल्यामधून उभी राहत असते. म्हणून त्या प्रतिक्रियेनुसार जर मनुष्य जीवन जगू लागला, त्यालाच अनुमोदन देऊन तो जर जीवन जगू लागला तर मनुष्य पशुत्वाच्या दिशेने जातो. आणि जर त्यानं एक आत्मीय भाव घेऊन जगामधलं देवत्व त्याला जर पाहता आलं तर मग मात्र त्याचा प्रवास देवत्वाकडे होऊ लागतो. परंतु हा संघर्ष कायम चालूच राहतो. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत हा संघर्ष त्याच्यामध्ये राहणार, ही गोष्ट मात्र नक्की आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी वापरली. माऊली म्हणतात, या देहा माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. देवत्व ज्याला स्वतःमधलं विकसित करायचं आहे, देवत्व ज्याला प्रकाशित करायचं आहे, देवत्वामध्ये ज्याला जायचं आहे, त्यानं ते चैतन्य बघायला शिकलं पाहिजे. बाहेर बघताना, बाहेर आपण प्रकृती बघतो, एखाद्याचा स्वभाव बघतो म्हणजे काय, प्रकृती बघतो आपण. तर संत म्हणतात की त्या देहा माझी गुप्त, जे चैतन्य त्याच्यामध्ये आहे ते सर्वत्र आहे. त्या चैतन्याच्या सत्तेवरच त्याचा देह काम करतोय. तर ती मूळ जी सत्ता आहे, ते मूळ चैतन्य त्या जीवामधलं पाहतात आणि आपण त्या ठिकाणी त्याची प्रकृती पाहतो. म्हणजे पाकिट पाहतो आपण, पाकिटमधली वस्तू पाहत नाही, त्याच्यामधलं सोनं पाहत नाही आपण. याच्यामुळे काय होतं की त्याच्या प्रकृतीचा आणि आपल्या प्रकृतीचा एक संघर्ष होतो आणि मग
त्या संघर्षातून जी क्रिया आणि प्रतिक्रिया निर्माण होते, त्या चक्रामध्ये आपण अडकतो. देवत्व प्रकाशित करणाऱ्याला सावधान राहावं लागतं. देवत्व ज्याला प्रकाशित करायचे त्याला सावधान राहावं लागतं. परंतु पशुत्वाच्या मार्गाने चालले त्याला सावधान राहण्याची काही गरज नाही. तो आपोआप पशुत्वाच्या मार्गाने त्या ठिकाणी जाऊ शकतो. समजा की आपण रस्त्यानं जात आहोत आणि आपण वेगवेगळी दृश्य बघत असतो. मग ते दृश्य बघत असताना समजा एखादा तरुण मुलगा आहे आणि समोरून एखादी 4-2 तरुणी त्या ठिकाणी येत असतील. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक विकृती किंवा एक विकृत भाव त्या ठिकाणी येतो त्याच्या मनामध्ये. आता जशी त्याच्या मनामध्ये ती प्रतिक्रिया निर्माण झाली, तो जर त्या ठिकाणी जागृत नसेल तर तशा प्रकारे काहीतरी विचित्र हालचाल करण्याचा तो त्या ठिकाणी प्रयत्न करतो. म्हणजे जी स्थिती त्याच्यामध्ये तयार झाली, जो भाव त्याच्यामध्ये निर्माण झाला, त्याच्या अनुषंगाने त्याची कृती सुरू होते. आणि मग या ठिकाणी तो समोरच्याचा काही विचार करत नाही. आणि ज्यावेळेस तो त्या निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियेनुसार वागायला लागतो, तो हे पशुत्व आहे. कारण ह्याच्यामध्ये विवेक नाही, ह्याच्यामध्ये समोरच्याच्या सन्मानाचा विचार नाही, म्हणजे आत्मीयता नाही. आणि याच्यामध्ये केवळ निर्माण होणाऱ्या भावनेच्या आधारे वाहत जाणं आहे. तर हे पशुत्व आहे. अशा पद्धतीने जीवनामध्ये क्षणाक्षणाला माणसामध्ये हे पशुत्व उभा टाकतंय. आणि त्याच्यामध्ये जो विवेकी मनुष्य आहे तो त्या ठिकाणी योग्य प्रकारे स्वतःला नेण्याचा प्रयत्न करतो. पण जो अविवेकी आहे, ज्याचं भान हरपलेलं आहे, तो या पशुत्वाला बळी पडतो. पण हा संघर्ष मी म्हणतोय की देह असेपर्यंत असतो. कोणी ह्याच्यातून सुटू शकत नाही. परंतु जो विवेकी आहे, जो आत्मीयतेनं जगाकडे बघतोय, तो पशुत्वावर सहज मात करू शकतो. आणि देवत्व त्याच्यामधलं त्या ठिकाणी तो प्रकाशित करू शकतो. त्याच्यामुळे त्याला त्या पशुत्वाची पुन्हा भीती राहत नाही. परंतु ते असतं हे नक्की. म्हणून जीवन जगत असताना आपण कोण्या ठिकाणी ते पशुत्व तर पोसत नाहीत ना, त्या पशुत्वाला बळी तर पडत नाहीत ना, आपण त्याच्याबरोबर वाहत तर जात नाहीत ना आपण. अशा प्रकारचा एक विवेक सातत्याने माणसामध्ये उपस्थित पाहिजे. ही सावधानता जर जीवनामध्ये आली तर हे पशुत्व आपल्यावर कसल्याही प्रकारचा प्रभाव टाकू शकत नाही, आपल्याला वाहत नेऊ शकत नाही. माणसाचं मनुष्यत्व हे त्या ठिकाणी विवेकावरच आहे अवलंबून. आता मला सांगा, आपण त्या ठिकाणी बाजारातून जात आहेत, तर त्यावेळेस आपण पाहिजे ती वस्तू उचलत नाहीत. आपल्याला माहिती की त्या वस्तूचं योग्य मूल्य दिलं पाहिजे. पण एखादा जो व्यक्ती त्याला आवडलेली वस्तू उचलत असेल आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी धावत असेल, तर मग आपण म्हणतो की हा चोर आहे. त्यानं त्याच्यामधल्या ज्या पशुत्वाला आहे तो रोखू शकला नाही आणि त्याप्रमाणे त्यानं त्याला खतपाणी घातलेलं आहे, त्यानं त्याला योग्य ठरवलेलं आहे आणि तशाप्रमाणे त्याचं जीवन त्या ठिकाणी ते पशुत्व त्याचं प्रगाढ होत जाणार.
म्हणून जीवनामध्ये साधना जी म्हणतो आपण, ही साधना दुसरी तिसरी काही नाही आहे. ही साधना आहे की स्वतःमधलं जे चांगलेपण आहे त्याला त्या ठिकाणी आणखीन प्रकाशित करायचं, आणखीन त्याला बळ द्यायचं आणि त्या चांगलेपणाच्याच कक्षा आपण मोठ्या बनवायच्या आणि पशुत्वाकडे त्या ठिकाणी सावधानतेनं पाहायचं. न त्याला दाबण्याचा प्रयत्न करायचा आणि न त्याचं अनुमोदन करायचं. त्याच्याकडे फक्त तटस्थतेनं पाहायचं, फक्त सावधान राहायचं. एवढाच सुंदर मार्ग आहे. आता समजा आपण घरामध्ये आहेत आणि एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली आणि प्रचंड राग आला आणि आपण चूक करणाऱ्याला त्या ठिकाणी आपण शिक्षा केली किंवा त्याच्यावर हात उगारला. आपण समजा पत्नीचा राग आला, माणूस धावला पत्नीवर आणि पत्नीला आपण मारलं. आता हे जे आहे, माणसामध्ये विकार निर्माण झाला, तो क्रोध निर्माण झाला. त्या क्रोधाच्या आवेशामध्ये क्रोधच बनून माणूस त्या ठिकाणी तशा प्रकारे कृती करायला प्रवृत्त झाला. हे त्या ठिकाणी पशुत्व आहे. आता नंतर काही वेळानंतर किंवा समजा दुसऱ्या दिवशी पुन्हा जर माणसाला म्हटलं की बाबा आता तू जा आणि तुझ्या पत्नीला मार, तर माणूस मारू शकेल का? नाही मारू शकत. कारण त्यावेळेसची ती कृती त्याची नव्हतीच. त्यावेळेसच्या कृतीच्या पाठीमागे तो क्रोध होता आणि क्रोध हा येत असतो आणि जात असतो. तो राहू शकत नाही. फक्त काही वेळेपुरता तो मर्यादित असतो. आणि पण माणूस हा क्रोधाच्या आधीही होता, क्रोध आल्यानंतरही होता आणि क्रोधाच्या गेल्यानंतरही तो आहे. पहा, आपण आहेत ते कंटिन्यू आहेत आणि विकार जे आहेत ते येतात आणि जातात. ती अल्पकाळापुरती त्यांची उपस्थिती असते. परंतु विकार आल्यानंतर आपण त्या विकाराच्या आवेशामध्ये, त्या विकाराच्या प्रभावामध्ये ज्यावेळेस सामील होतो, त्यावेळेस तो विकार आपल्याला त्याप्रमाणे कृती करायला भाग पाडतो. कारण आपण त्या ठिकाणी सावधान नव्हतो. आपलं तादात्म्य होतं त्या विकाराशी आणि म्हणून तो विकार आपल्याला त्याच्या सोबत आपल्याला बळजबरीने घेऊन गेला आणि तशा प्रकारची कृती करायला भाग पाडली. बरेच माणसांना हे नंतर तरी कळतं की क्रोधामध्ये येऊन मी फलानी कृती केली. मला वाटतं की हे जे व्यक्ती आहेत जीवनामध्ये ह्यांच्यासाठी आणखीन सुधारण्याची प्रक्रिया अवेलेबल आहे यांना, की ज्यांना वाटते की मी क्रोधामध्ये येऊन हे कृत्य केलं, त्याच्यापेक्षा क्रोधामध्ये येऊन हे मी कृत्य केलं, ही माझी चूक झाली, हे ज्याला कळतं तो आणखीन त्याच्यापेक्षा उत्तम माणूस. परंतु मी केलं ते बरोबरच केलं असं ज्यावेळेस एखादा म्हणतो, तर त्यावेळेस तो स्वतःच्या सुधारणेचे सर्व दरवाजे बंद करून टाकतो आणि मग त्याच्यातलं पशुत्व त्या ठिकाणी दिवसेंदिवस प्रगाढ होत जातं. त्याला त्याच्या तालावर नाचतं. एक वेळ अशी येते की तो स्वतःला विसरतो आणि ते पशुत्व हे त्याची ओळख होऊन बसते. इथपर्यंत तो त्या ठिकाणी वाहत जाऊ शकतो. म्हणून कामनेनं केलेली कृती माझी नाही, कामनेची आहे. क्रोधानं केलेली कृती माझी नाही, क्रोधाची आहे. लोभानं केलेली कृती माझी नाही, लोभाची आहे. द्वेषानं झालेली कृती माझी नाही, द्वेषाची आहे. मोहानं केलेली कृती माझी नाही, मोहाची आहे. मदाने केलेली कृती
माझी नाही मदाची आहे आणि मत्सराने केलेली कृती माझी नाही मत्सराची आहे. त्याचं जीवन सफल झालं, त्याचा जन्म धन्य झाला, त्याच्या जीवनाचं ध्येय त्याला गटलं. ज्यावेळेस त्याला हे विकार उत्पन्न होता क्षणी त्याच्यामध्ये एवढी जागृती राहील की आता विकार उत्पन्न झाला आणि तो तशाप्रमाणे प्रतिक्रिया देतो. मला हे करायला भाग पाडतो. मला असं म्हणायचं नाही की हा विषय तुम्ही ऐकला, तुम्हाला समजला की लगेच सगळ्या प्रकारचं परिवर्तन होऊन जाईल. नाही होणार परिवर्तन. तो विकार इतकं बळ घेऊन येतो कारण आपण त्याला पोषलंय, त्याला अनुमोदन दिलंय, आपण त्याच्याशी एकरूप झालेलो आहेत अनेक वेळेस. त्याच्यामुळं तो विकार आला तरी, हा विषय माहीत असला तरी तो वाहत घेऊन जाणार आहे. परंतु विकाराचा प्रभाव ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस एकदम स्पष्ट जाग येणार आहे, त्याच्याविषयीचा पश्चाताप निर्माण होणार आहे आणि त्या कृतीला माणूस चूक ठरवणार आहे आणि त्याच्यातून दिवसेंदिवस तीळ फरक पडत जाणार आहे. अशा पद्धतीने आपण त्या पूर्ण विकाराच्या प्रभावातून एक दिवशी मुक्त होऊ शकतो. इथपर्यंतची परिस्थिती येणार आहे. म्हणून वाहत जाणे हे पशुत्व आहे. आपण म्हणतो की मनाला काय वाटतं याच्यापेक्षा काय योग्य आहे ह्याला जीवनामध्ये महत्त्व ज्यावेळेस माणूस देऊ लागतो त्यावेळेस तो स्वतःच्या पशुत्वावर मात करतो. पण आपण मध्ये निर्माण होणाऱ्या विचाराला, वृत्तीला, ह्या विकाराला आपण चूक ठरवायला तयारच नाहीत. आय एम ऑलवेज राईट अशा प्रकारची माणसाची मानसिकता असते की मी नेहमी बरोबर असतो, मी कधी चूक नसतोच. म्हणून स्वतःमध्ये स्वतःची कुठे दृष्टी बिघडली माणसानं सावध पाहिजे. या ठिकाणी माझी दृष्टी बिघडली, हा विकारी दृष्टीने मी या ठिकाणी बघितलं, ही त्याला कळलं पाहिजे. त्याच्याबद्दलचा पश्चाताप त्याच्या मनामध्ये झाला पाहिजे. या ठिकाणी माझा भाव बिघडला हे माणसाला कळालं पाहिजे. या ठिकाणी मी स्वार्थाने प्रेरित होऊन वागलो हे माणसाला कळलं पाहिजे. म्हणजे आपलं मन वेगवेगळी तर्क घेऊन एखाद्याला नाव ठेवते. ते असं नाही नाव ठेवत, त्याच्या चुका दाखवते आणि ह्या चुकामुळे मी ह्या फलाण्या व्यक्तीला चुकीचं ठरवतोय. परंतु एक थेअरी आपण अशी जरी पाहिली तरी ठीक आहे, परंतु मनातला भाव जर त्याच्याविषयी, तो चूक आहे ही गोष्ट खरी, पण त्याच्याविषयी आपल्या मनातला भाव जर बिघडत असेल तर घाण दुसऱ्याची, परंतु आपले हात भरविण्यासारखे हे काम आहे. कारण त्याची चूक असेल तर माझ्या मनामध्ये का कलुषितपणा यावा, माझं मन गडूळ का व्हावं, माझं तोंड वाकडं का व्हावं. हां, त्याच्याशी मला व्यवहार करायचा नसेल ठीक आहे, मला आणखीन काही प्रॅक्टिकली क्रियात्मक निर्णय घ्यायचे असेल त्याच्यासाठी आपण स्वतंत्र आहेत. परंतु आपली विषय चालू आहे की मनातला भाव बिघडला नाही पाहिजे, आपल्या अंतःकरणाची स्थिरता गेली नाही पाहिजे. दुसऱ्याला चुकीचं म्हणून त्याच्याकडे पाहिल्यानंतर, त्याच्यामधल्या वाईट गुणांचं दर्शन आपण केल्यानंतर आपल्या मनामध्ये जी गढूळपणा निर्माण होतो, आपल्या स्वतःची जी स्थिरता जाते, याच्याकडे आपलं लक्ष आहे. त्या अनुषंगाने आपण ह्या गोष्टीवर सगळ्या चर्चा करत आहोत. म्हणून पशुत्व माणसामधलं वाढतं. मनुष्य बऱ्याच वेळेस अविवेकी बनतो, स्वार्थांध होतो, वासनांध होतो. तर याचं कारणच असं आहे की त्यानं स्वतःमधलं पशुत्व पाहण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याने स्वतःला कधी नाव ठेवलं नाही, स्वतःला कधी चुकीचं ठेवलं नाही. दुर्बुद्धी ते मना कदा नुपुजो नारायणा, संत तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. काहीच पाहिजे नाही मला दुसरं,
की ही दुर्बुद्धी माझ्यामध्ये निर्माण होणे, ते सदैव जागे होते. फक्त जागे राहणे हाच उपाय आहे याच्यासाठी. कारण आपला मनुष्याचा जन्म आहे आणि याच्यामध्ये देवत्व मनुष्य मिळू शकतो, हे सौभाग्य आहे माणूस जन्माचं. देव होता येतं आपल्याला. ह्या संपूर्ण विश्वाची संपदा ज्याची आहे ते होता येतं आपल्याला, एवढं सामर्थ्य मनुष्य जन्माचं आहे. म्हणून ही व्यापकता, ही विशालता, ही ईश्वरमयता आपल्यामध्ये येऊ शकते. पण त्याच्यासाठी आपल्याला ह्या स्वतःच्या जीवनापासून, स्वतःच्या वर्तमान स्थितीपासून आपल्याला जागृत राहावं लागेल. स्वतःतलं पशुत्व त्या ठिकाणी ओळखावं लागेल आणि त्या पशुत्वाच्या क्षणी सावधान राहावं लागेल. काय येत नाही माणसाच्या मनामध्ये. आपण आपल्याच मनाचं चित्रण पाहू शकत नाही, एवढ्या भयंकर गोष्टी सुद्धा मनामध्ये येतात. तर हे सर्व अव्याहतपणे एक रेकॉर्डिंग आहे. ते किती जन्माचे संस्कार आहेत, ते कशामुळे येतं, काय वगैरे हे आपल्याला विचार करत बसण्याची गरज नाही. कारण ते केव्हापासून मळलेलं आहे काय हे आपल्याला काही माहीत नाही. परंतु माणूस जे स्वतःला बरोबर करेक्ट ठरवत असतो, तर त्या ठिकाणी माणसाची खऱ्या अर्थाने चूक होते. जोपर्यंत माणसाच्या जीवनातल्या सुख आणि दुःखाचा पूर्णता नाश होऊन मनुष्य जोपर्यंत आनंदी अवस्थेपर्यंत पोहोचत नाही, कधी न ढळणाऱ्या स्थिरतेपर्यंत तो पोहोचत नाही, तोपर्यंत त्याला मी चुकतोय हे मानावंच लागेल. तोपर्यंत त्याच्या हातून चूक ही होते. ही सत्य आणि सत्य गोष्ट आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. ज्या गोष्टीमुळे मी हलतोय, जी गोष्ट आज योग्य वाटते उद्या योग्य वाटत नाही, त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. किंवा ज्या गोष्टीमधून दुःख होण्याची संभावना जरी असेल तरी त्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्या त्या ठिकाणी माणसानं स्वतःला चुकीचं ठरवलं पाहिजे. मग मात्र त्या ठिकाणी योग्य रस्ता त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्या योग्य रस्त्याला जाण्यापासून त्याला कोणी रोखू शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये जगाला मनुष्य चुकीचं ठरवतो. प्रत्येक गोष्टीमध्ये दुसऱ्याला माणूस दोषी धरत असतो. ही पूर्ण वृत्ती माणसाची गेली पाहिजे. प्रत्येक गोष्टीला मीच कारणीभूत आहे, मग ती कोणतीही गोष्ट असो, त्याला मीच कारणीभूत आहे आणि त्याच्यातून मी सुटू शकतो, अशा पद्धतीचा एक विचार त्या ठिकाणी माणसाने सांभाळला पाहिजे. मला सांगा, खाताना आपल्याला कळतं की आता बस झालं, खायला नाही पाहिजे, पण आपण 4 घास जास्त खातोच का नाही? हा जो मधून येणारा आहे तो विकार, तो आपल्याला त्या ठिकाणी तो खायला भाग पाडतोच. आता तंबाखूसारखी, सिगरेटसारखी, दारूसारखी गोष्ट वाईट आहे हे कोणाला माहीत नाही, त्या पेणाऱ्या व्यक्तीला माहीत नाही का? परंतु त्याच्यातलं ते पशुत्व प्रभावी होऊन बसलंय आणि ते त्याची मागणी करतंय आणि हा त्याच्या अधीन गेलेला आहे. त्याला ते द्यावंच लागेल, नाही तर त्याला ते चैन पडू देणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली. सगळ्या गोष्टी, मनुष्याचं जे आरोग्य बिघडते त्याला जबाबदार का ईश्वर आहे का? कारण ईश्वराला काय त्याला दुःख देण्यामध्ये आनंद आहे का? त्यानेच स्वतःच्या ह्या वाईट सवयीमुळे, मोहामुळे, लोभामुळे स्वतःची मानसिकता बिघडली, त्याचाही परिणाम शरीरावर झाला. आणि खाऊ नये ते खाल्लं, खाऊ नये तितकं खाल्लं, खाऊ नये तितका वेळ खाल्लं
अशा पद्धतीने सगळ्या गोष्टीची जबाबदार आपणच असतो. आपल्यामधल्या जेवढ्या काही वाईट गोष्टी आहेत, वाईट सवयी आहेत, आपली जी काही वाईट गती झालेली आहे, त्या सगळ्या गोष्टीला केवळ आणि केवळ आपणच जबाबदार आहोत. कळत नकळत आपण त्याचं समर्थन केलेलं आहे. पण ही जाग जोपर्यंत मानवी जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत अविरतपणे हे त्या ठिकाणी चक्र चालू राहणार आहे आणि आपण ज्या बाजूचं आपण समर्थन करू ती बाजू त्या ठिकाणी आपली प्रभावी होणार आहे. म्हणून पशुत्व आणि देवत्व याच्यामधला मार्ग त्या ठिकाणी मध्ये कोणता मार्ग माणूस निवडतो याच्यावर त्याची गती त्या ठिकाणी अवलंबून आहे. आता तुम्हाला सांगतो, एक व्यवहारातलं उदाहरण घेऊया की एका व्यक्तीकडे समजा भरपूर पैसा आला आणि त्याच्याच एका संपर्कातला सज्जन पुरुष काही वेळ पडली म्हणून त्याच्याकडे पैसा मागण्यासाठी गेला. त्यावेळेस त्या व्यक्तीने केवळ नाही म्हणून सांगायला पाहिजे, परंतु तो म्हणाला की पैसा कमवायला काय करावं लागते, तुम्हाला काय कळतंय, पैसा काय झाडाला लागतो का, उठले की पैसे मागायला येतात, तुमच्यासारखे बरेच आले. त्या व्यक्तीला तो असा बोलला आणि त्याच्यामध्ये 1 वर्ष 2 वर्षाचा कालावधी गेला. कोणाची काही श्रीमंती कायम राहिली तर कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही. तो व्यक्तीही त्या ठिकाणी त्या आर्थिक संकटामध्ये आला आणि त्यावेळेस तो त्या व्यक्तीला ज्यावेळेस भेटला त्यावेळेस त्याला ती प्रचिती आली की तुमच्यासारख्या सज्जन माणसाला मी काय काय बोललो. आता मला सांगा की हे त्यावेळेस पण ह्याला माहीत होतं की हा सज्जन माणूस आहे, परंतु धनाचा जो मद होता त्याच्यामध्ये, तो मद त्या ठिकाणी त्याला तसं वागायला भाग पाडतो आणि त्याच्या तालावर तो वागतो. त्याच्यामधला विवेक त्याही वेळेस जिवंत होता. मनाचा एक कोपरा खोलीवर कुठंतरी एक आवाज असा मध्ये होताच की तुझी वागणूक चुकत आहे म्हणून. मधी ते होतच म्हणून त्याला पुन्हा ते प्रभाव त्या धनाचा नष्ट झाल्यानंतर त्याची त्याला जाग आली आणि त्यावेळेस त्यानं स्वतःची चूक मान्य केली. हे त्याचं मनुष्यत्व होतं त्या ठिकाणी. ते त्या ठिकाणी ते धन गेल्यानंतर पुन्हा तो मनुष्य सावध झाला. चांगलीच गोष्ट आहे. मनुष्य त्या प्रभावातून बाहेर आल्यावर जरी त्याला स्वतःची मानवता कळेल तरीही त्या ठिकाणी त्याचा दिवस उजाडला असं आपण म्हणू शकतो. तिथून त्याचा दिवस सुरू झाला असं समजू. परंतु मागील गोष्टीच्या अनुभवावरून पुन्हा पुढे पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी मात्र माणसाने नक्की घेतली पाहिजे. नाहीतर ये रे माझ्या मागल्या अशा पद्धतीने त्याची जर पुनरावृत्ती होत गेली. बरं, या ठिकाणी पशुत्वाचं बळ एवढं असतं की एका दिवस पुनरावृत्ती जरी झाली तरी माणसाला पुन्हा पुन्हा सावध व्हावं लागतं बरं का. देव अनेक संधी माणसाला त्या ठिकाणी देत असतो. पुनरावृत्ती होणार, कारण ती इतकी सोपी आणि सहज गोष्ट नाही. त्या पडलेल्या सवयी, बिघडलेली दृष्टी, माणसाची बनलेली वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टीतून सुटणं सोपं नाही, साधं नाही. परंतु त्याच्यासाठी सदैव जागृत राहून आणखीन माझ्याकडून चूक झाली, आता नाही होऊ देणार, आणखीन माझ्याकडून चूक झाली नाही, आता नाही होऊ देणार, अशा पद्धतीची आपली सुधारणेची बी जिद्द, त्याची बी पुनरावृत्ती आपण करत राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू त्या ठिकाणी त्याच्यातून बाहेर येण्याची शक्ती मिळत असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माणसाने ती चूकच आहे त्याचा पश्चातापच केला पाहिजे, ते चूकच आहे म्हटलं पाहिजे
आणि तशा दृष्टीनेच विचार करायला सुरुवात केलं पाहिजे. आपण ज्यावेळेस ते अयोग्य आहे, चूक आहे, तो दोष आहे हे ठरवत नाहीत, तोपर्यंत आपल्यातलं त्या ठिकाणी सामर्थ्य वाढणार नाही चांगल्या गोष्टीचं. म्हणून ही लढाई जिंकायची आहे माणसाला. हे मनुष्य जीवनाचं ध्येय आहे की माझ्यातलं संपूर्ण देवत्व प्रकाशित झालं पाहिजे आणि संपूर्ण प्रकृतीला, संपूर्ण पशुत्वाला मी बघू शकलो पाहिजे. ज्या दिवशी हा विजय होईल त्या दिवशी जीवन एक खेळ असेल, एक क्रीडा असेल, एक आनंद असेल. ह्या सगळ्या जगामधली आणि आपल्यामध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टीचा एक मनमुराद आनंद आपण घेऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला धाप लागणार नाही, कोण्या गोष्टीचं कष्ट होणार नाही, कसलीही तळमळ आपल्यामध्ये राहणार नाही किंवा आपण कसेही विचलित होणार नाही. म्हणून हे देवत्व माणसातलं प्रकाशित झालं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये काहीतरी आश्चर्य घडल, काहीतरी कृपा होईल आणि मग आपलं जीवन बदलून जाईल, आपल्याला सुखाचे दिवस येतील, चांगले दिवस येतील, अशी माणूस वेडी कल्पना करतो. सगळं माझ्याच हातामध्ये आहे, माझीच निर्मिती आहे सगळं. आणि म्हणून मलाच या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये अशा पद्धतीने परिवर्तन करावं लागेल. माझ्या जीवनातलं देवत्व आहे त्याला बळ द्यावं लागेल. ते देवत्व प्रकाशित होईल. त्यावेळेस सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये आपोआप घडायला लागतील. ते त्या ठिकाणी घडविण्याची, त्याची इच्छासुद्धा करण्याची मला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची आवश्यकता नाही किंवा ती गरजच पडणार नाही. फक्त अशा प्रकारची एक दृष्टी विकसित करायची, क्षणाक्षणाला आपल्यामध्ये कुठे हा विकार जागा होतोय, कुठे हे पशुत्व डोकावते, ह्याच्याबद्दल सावध राहायचे. न त्याला दाबायचे, न त्याला प्रकट करायचे. की दाबण्याची चूक करायची नाही किंवा प्रकट करायचा वेडेपणा करायचा नाही. फक्त त्याच्याबद्दल सावधानतेनं त्या विकार उत्पन्न झालेला पाहण्याची कला, ते पाहण्याचं सामर्थ्य, ती दृष्टी आपल्यामध्ये तयार करायची आपल्याला. जसं जसं हे पशुत्व आपल्यातलं घटत जाईल, कमी होत जाईल, त्याचा प्रभाव कमी होत जाईल, तसं तसं आपण हलके होत आहोत, आपण आनंदी होत आहोत, आपण आता प्रसन्न राहत आहोत, सहज मनामध्ये हलकेपणा राहतोय, याची जाणीव आपल्याला व्हायला लागेल. म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न आपल्यामध्ये होणं ही गरज आहे. हे आपली जबाबदारी आहे. आणि आज आपण असा सुद्धा विचार मनामध्ये येऊ शकतो आपल्या की जीवनातली मौज तर जायची नाही, जीवनाचा आनंद तर जायचा नाही. अशा प्रकारे तर तुम्हाला या गोष्टीविषयी असं सांगावं वाटतंय की जीवनामध्ये प्रचंड आनंद आणि मौज निर्माण होईल, असा हा मार्ग आहे. खऱ्या अर्थाने जीवनाचा आस्वाद घेण्याची त्या ठिकाणी आपल्यामध्ये कला निर्माण होईल. तशा प्रकारचा अनुभव आपण घेऊ लागू. इतका त्या ठिकाणी या साधनेमध्ये सामर्थ्य आहे. सर्व संतांनी, ऋषीमुनींनी मानवाला पशुत्वातून मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वातून देवत्वाकडे नेण्यासाठीच स्वतःचं संपूर्ण आयुष्य कारणी लावलेलं आहे. आणि त्यांचाच हा प्रसाद आहे. त्यांनीच मानवतेला दिलेली ही गती आहे, दिशा आहे, ही त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा वैयक्तिक जीवनामध्ये आपण अनुभव घेण्याचा विषय आहे.
त्याच्याशिवाय याचं महत्त्व पटणार नाही किंवा याची गोडी आपल्यामध्ये निर्माण होणार नाही. म्हणून सर्वांनी अशा प्रकारे आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे आणि तशा प्रकारची बुद्धी आपल्या सर्वांमध्ये त्या ठिकाणी यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.